हॅलो. फ्री टूर्नामेंट चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. या स्पर्धेचा दुसरा दिवस. सामन्याला आता सुरुवात होईल. दोन्ही टीम सज्ज आहेत. मानकोली संघाने प्रथम टॉस इथे जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू करून घ्या. पहिलं षटक, पहिला बॉल, पहिलाच फुल टॉस मिळालाय आणि इथे मात्र नो बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आणि त्याच्यावर येतोय हा चौकार. माध्यमातून एक्स्ट्रा धावा इथे मिळताना दिसतील. 5 धावाने खातं उघडलंय आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. सचिन आणि दीपेश केनी याला बॅकफुटला जात असताना कट केलाय. सिंगल इथे मिळेल. साईश खारबावचे महेंद्रजी पाटील यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. कमिटी मेंबर देखील ते आहेत BCA चे. तर विनंती आहे महेंद्र पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. यावेळेला चांगला टर्न केलाय बॉलला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर धावतोय. बॉलच्या मागे टप्पा घेत बॉल जाईल का नाही. शेवटच्या क्षणाला चांगली उडी घेत बॉलला आतमध्ये ढकललंय. धावा मिळताना दिसतात 2. आणि त्याच्यामध्ये 1 रन शॉट. एकच धाव मिळताना दिसेल. चांगला निर्णय पंचांचा. मागे खेळण्याचा प्रयत्न, उलटा फुलटा आणि याच दरम्यान चांगला बॉल, पहिला बॉल वगळता त्याच्यानंतर गाडी ट्रॅकवर आली असं दिसतंय. गोलंदाज विवेक पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. महत्वाचा आहे 4 षटकांचा सामना. टॉस जिंकलाय गुरुदत्त मानकोलीने. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. स्कोर बोर्डवर धावा लावायच्या आहेत, परंतु इथे बॉल हवेत होता. कवा पॉइंटला पुढे सरसावत स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा बरोबर टीमच्या धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्यात 10. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 10 धावा स्कोर बोर्डवर. गुरुदत्त मानकोली टॉस जिंकलाय. हा बॉल आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे योग्य बॉल आहे. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल येईल. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. विवेक फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती परंतु बॉल थ्रो केलेला नाहीये. सिंगल इथे मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. बॅटिंग करत असताना गुरुदत्त मानकोली. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विवेकने हे पहिलं षटक हाताळलं. पहिला बीमर वगळता त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी त्याच्याकडून करण्यात आली. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल विशाल पाटील.
याही ओव्हरची सुरुवात फुलरलेनच्या बॉलने झाली. अंपायरकडे हलकीशी अपील करत असताना विकेट किपर, परंतु इम्पॅक्ट जास्त बाहेर असावा. अंपायरचा सिग्नल लेग बाय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. धावा वाढत आहेत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 12. सचिन आता स्ट्रायकिंग एंडला. सेकंड ओव्हरमध्ये विशाल. धावा झाल्यात 12. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल सचिन. गुरुदत्त मानकोली विरुद्ध जयनुमान पोगाव बी. दोन टीमच्या दरम्यान हा सामना चांगला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. स्क्वेअर लेग वरून एकच धाव इथेही मिळेल. च्या दिवसातला आणखीन एक महत्वाचा सामना. याच्या नंतरची लढत आहे जय बजरंग गोरसई आणि बंद्रा मारुती कालेर. टीमची धावसंख्या 14. चांगला फटका. बॉल हवेत आहे परंतु अंतर मिळेल का हे पाहायचंय. डीप मध्ये फिल्डर जज करतोय. चांगलं जजमेंट. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. गुरुदत्त मानकोली या टीमला. आउट होणारा फलंदाज ठरलाय सचिन माळी. सचिन परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल विशाल माळी. 4-4 षटकांचे हे सामने. आज 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यापैकी हा एक महत्वाचा सामना तुमच्यासमोर रंगत असताना टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय उशिराने आलाय संघ. टीम गुरुदत्त मानकोली त्याच्यामुळे 3 धावांची पेनल्टी या टीमकडे आहे आणि ते एक चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. लॉंग लेगला चांगला टर्न केला. फिल्डर होता त्याला बीट करून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. या चौकाराच्या मदतीने 18 धावा फलकावर लागल्यात. सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आणखीन एक चांगला फटका येतोय. डीप मध्ये फिल्डर. चांगलं जजमेंट. बरोबर बॉल अडवला. लाईन मध्ये थांबला. बॉलच्या सिंगल इथे मिळेल. विशालच्या खात्यामध्ये भर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. दोन ओव्हरचा खेळ इथे संपतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन जय बजरंग गोरसे बी आणि बंद्रा मारुती काल्लेर. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचं टॉस साठी. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच जय बजरंग गोरसे बी आणि बंद्रा मारुती काल्लेर. टॉस साठी या लवकरात लवकर जय बजरंग गोरसे बी. त्याचबरोबर भावेश पवारला विनंती. आपण या व्यासपीठावर आपल्याला आमंत्रित केले जाते. भावेश पवार. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुदर्शन शेळके गोलंदाजी मार्कवर. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळा. टाइमर सुरू आहे. 9 मिनिटं झालेले आहेत. सुदर्शन ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल राऊंड विकेटने कट करायचा होता. विकेट किपरच्या मागे जातोय बॉल. 1 धाव इथे मिळेल. विशालच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या मार्गस्थ असताना सुजित तात्याशेठ पाटील आयोजित अध्यक्ष चषक 2023
स्विच हिटचा प्रयत्न, यावेळेला थोडासा वेग दिला मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये, अंपायरचा इशारा येतोय. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मयूर माळी फलंदाजीसाठी. सुदर्शन पहिला बॉल सिंगल, सेकंड बॉलवर विकेट प्राप्त करत असताना बॅटची वरची कडा घेतली, बॉल मागे चाललाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या थोडासा बॉल पुढे पडत असताना एक धाव इथे मिळेल. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. नेक्स्ट मॅच जय बजरंग गोरसे ब आणि बंद्रा मारुती कालेर स्थानिक संघ खेळताना दिसेल. चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेगला येतोय. स्वीप करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय विशालने. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील विशाल कडून. चांगला खेळतोय विशाल, सुरुवातच चौकाराने केली होती. डबल बरोबर टीमची धावसंख्या 23. अध्यक्ष चषक आज स्पर्धेचा दुसरा दिवस. 55 टीम या स्पर्धेमध्ये खेळतात. या महासंग्रामामध्ये फ्लाइट दिली, बीट केलं, अगदी फसवा बॉल. विशालच्या अगेन्स्ट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुदर्शन, अक्षरशः सुदर्शन चक्रासारखी गोलंदाजी करतोय, कधी वेग कधी कमी. वेग पाहायला मिळतो, या बॉलवर वेग दिला, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी झटपट षटक पूर्ण केले सुदर्शनने. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23-2 टीम गुरुदत्त मानकोली. आय थिंक 2-2.5 मिनिटांमध्ये सुदर्शनने हे षटक संपून टाकले. वेल बोल्ड सुदर्शन शेळके. शेवटचं षटक. प्रफुल्ल आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रफुल्ल पाटील. शेवटचं षटक. स्ट्रायकिंग एंडला मयूर, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, अगदी क्रीज मध्ये जाऊन डिलिव्हर्ड केलाय. एक वेगळी शैली आहे प्रफुल्लची गोलंदाजीमध्ये. क्रीज मध्ये आल्यानंतर थोडंसं थांबला, त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर्ड केलाय. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. चांगला बॉल. दुसरा बॉल प्ले डाऊन होतोय. यश त्यांचा वेध, फलंदाज बाद. गुरुदत्त बानकुलीला आणखीन एक धक्का. जॉन टिकेनी नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आल्या शफल झालाय, त्याच्यानंतर समोर उडवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा पार. जॉन्टीच्या बॅट मधून आलेला षटकार. चांगलं टायमिंग जॉन्टीचं. समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा षटकार त्याने ठोकलाय. चांगलं टेलिकास्ट, कॅमेरावर प्रतिम राहिलंय. चांगले टिपले हे क्षणचित्र. हा साइड अँगल व्ह्यू. बॅकफुटला जात असताना समोर पूल केलाय, फ्रंटला मारलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने षटकार. फलंदाज जॉन्टीच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. दुसऱ्या बॉलवर देखील कडा प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जॉन्टी नक्की करताना दिसेल. त्याला चांगली साथ लाभते विशालची. डबल बरोबर 31 धावा स्कोर बोर्डवर. 2 बॉलचा खेळ शेष.
बॅकफुटला जात असताना एक चांगला फटका सजवलाय जॉन्टीने. बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी प्रयत्न होता, शेवटच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश. जॉन्टीला 2 धावा मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 33 ला 3. 14 मिनिटांनी 30 सेकंद झालेत. या 20 सेकंदात जर बॉल पडला तर पहिला संघ असेल ज्याने 15 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलेत. त्याच्यामध्ये सुदर्शनचं योगदान आहे. 2 मिनिटात षटक त्याने सोपवलंय. 14.44 सेकंदामध्ये हा डाव इथे संपलाय. थँक्यू टीम. गोलंदाजी करत असताना जयनुमान पोगाव बी 14.44 सेकंदामध्ये त्यांनी पूर्णपणे इनिंग समाप्त केली. आणि आता याच्यानंतर जाऊया टॉससाठी. जय बजरंग गोरसे बी, बंद्रा मारुती काल्हेर या 2 टीमच्या दरम्यान टॉस होईल. 34 धावांचं लक्ष आहे आणि 3 धावांची पेनल्टी आहे. ती 1 ओव्हर नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. ओके, थँक्यू सो मच कुणाल दाते. तर आणखी एक पहिल्या फेरीतील मॅच ज्याची नाणेफेक आता स्वर्गीय गणेश परशुराम पाटील टॉस बॉक्समध्ये केली जाणार आहे. दोन्ही नामवंत संघ समोरासमोर असतील. जय बजरंग गोरसई बी त्यांच्या विरोधात बंद्रा मारुती काल्हेर. खारबावचे उद्योगपती सन्माननीय गुरुनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण येथे नाणेफेक करणार आहोत. त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यावं. संदेश आलेले आहेत. जय बजरंग गोरसई ब संघाचे कॅप्टन पाहुण्यांचं देखील आगमन. हार्दिक स्वागत आहे सर. बंद्रा मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन चला लगेच या. काल्हेरमध्ये स्पर्धा रंगते आणि बंद्रा मारुती काल्हेर संघ खेळणार आहे. एकता सुपर लीगमध्ये चॅलेंज ग्राउंडवर या 2 संघांदरम्यान आपण 2 सामने पाहिले होते. आता पुन्हा एकदा हे 2 संघ समोरासमोर असणार आहेत. वेलकम दिलीप पाटील. टॉस कॉईन दोन्ही कॅप्टन्स पाहून घ्या. एका बाजूला जॉय कुमार अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला ही स्पर्धा अध्यक्ष चषक 2023-24. संदेश कॉल देत आहेत. अध्यक्ष चषक असा कॉल आणि अध्यक्ष चषकच आलेला आहे. पाटील साहेबांचे आभार मी व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. संदेश, भरपूर दूरवर तुमचा संघ स्पर्धा खेळण्यासाठी जात असतो, परंतु आज काल्हेरमध्ये आलेले आहात आणि त्यातल्या त्यात फ्री एंट्री टुर्नामेंट आहे भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, तात्या शेठ यांच्या माध्यमातून. कसं वाटतं इथे आल्यानंतर, काय बोलाल? स्पर्धा तर खूपच मोठी आणि आधी चषक बोलल्यानंतर फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. त्यामध्ये भिवंडीनं असा प्रथमच असं होतोय की फ्री एंट्री टुर्नामेंट आहे आणि ती पण स्पर्धा बघली तर 1,00,000-2 लाख स्पर्धेत सुद्धा अशी त्याच्यापेक्षा भारी स्पर्धा ही. चला बॅट्समन पाठवा. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. दिलीपजी, तुम्ही काय सांगाल? एकतर काल्हेर संघाचा येथे इन्व्हॉल्वमेंट आम्हाला दिसतंय. नंदन पाटील आहेत आणि त्यांचे इतर सहकारी देखील फार चांगली साथ देत आहेत ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. काय बोलाल? सुंदर आयोजन केलेलं आहे आणि या अध्यक्ष चषकाचे जे अध्यक्ष आहेत सुजित पाटील तात्या यांनी देखील हा सुंदर आयोजन केलं आणि फ्री टुर्नामेंट दाखवलेली आहे, दिलेली आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक संघाला एक होप येते की खेळण्याचा, की चला काहीतरी आपण करू शकतो. तर या सामन्यामध्ये बरेच संघ आलेले आहेत, खेळलेले आहेत, खेळतात आणि सांगतात की फ्री टुर्नामेंट इज बेस्ट टुर्नामेंट. त्यात तर कुठलीही शंका नाही आहे. बॅटिंग करायची आहे प्रथम. 4 ओव्हर्समध्ये साधारणतः कुठे बघता तुमच्या टीमला? 50+ कडे जाण्याचं. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे स्वर्गीय गणेश परशुराम पाटील टॉस बॉक्समध्ये आणि समाचार असा आहे की जय बजरंग गोरसई बी या संघानं टॉस जिंकलाय. ते करणार आहेत प्रथम गोलंदाजी. काल्हेर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. मॅचला पुन्हा एकदा इकडे सुरुवात होते. रनचेजला सुरुवात केली जात आहे. 34 धावांचं टार्गेट जय हनुमान पोगाव बी संघासमोर. पहिला बॉल घेऊन गोलंदाज दीपेश केणी. सुरेख बॉल आहे. जोरदार अपील होते क्वाट बिहाइंड साठी. पंचांची स्वीकृती मात्र मिळालेली नाही. खोलवा टप्प्याचा बॉल होता. फार विश्वसनीय अपील पाहायला मिळालं. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज दीपेश केणी. हर्ष गायकरकडे स्ट्राईक आहे. यावेळेला शफल करत असताना बॉल हवेत खेळलाय. इनफिल्ड मात्र क्लिअर केली आणि बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा.
चौकारानं अकाउंट ओपन होत आहे. 4 ओव्हर्समध्ये 34 धावा. फार मोठं टार्गेट तर नाही आहे, परंतु फार छोटं टार्गेट देखील नाही आहे. आणि असे टार्गेट जेव्हा समोर येतात तेव्हा बऱ्याचदा दुविधा देखील असते फलंदाजांच्या मनात. पण इकडे पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न हर्ष गायकरचा. प्रफुल्ल पाटील नॉन स्ट्रायकर्स एंडला. यावेळेला स्मॅश केलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडू खाली आलाय. सुरेख झेल, फलंदाज बाद. एक चौकार आला होता आणि त्यानंतर थोडा संयम दाखवणं गरजेचं होतं, परंतु हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न नव्हता. टायमिंग पूर्णपणे चुकलंय. बराच काळ चेंडू हवेत होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तिथे फिल्डरने झेल संपन्न केलाय. आणि याच दरम्यान बंद्रा मारुती क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठाणे जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व सन्माननीय सुजित पाटील साहेब अर्थात तात्या शेठ यांचं आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. फ्री एंट्री टुर्नामेंट तात्या शेठ यांचा हा बिग शो. त्यांच्या समवेत माननीय श्री श्रीधर पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन. हो, चांगला फटका आहे. मनगटी प्रहार केलाय. अगदी वेकंट एरियामधून बॉल पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. हा दुसरा चौकार येतोय जय हनुमान पोगाव बी संघाच्या इनिंग्समध्ये. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. 4 ओव्हर्समध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीला दीपेशनं सुरुवात केली आणि सुरुवात तेवढी खराब नाहीये. खरं तर चेंडू चांगले टाकले जात आहेत, मात्र हा फटका अतिशय उत्तम सजवला होता. स्क्वेअर लेगला इनफिल्डला क्लिअर करत असताना सुदर्शन सर्वात अनुभवी खेळाडू आहे जय हनुमान पोगाव बी संघाचा आणि त्याच्याकडून अपेक्षा ह्या असणारच आहेत. गोलंदाजी देखील अप्रतिम केली होती सुदर्शन शेळकेनं. अवघ्या 2 मिनिटांमध्ये त्याने षटक कंप्लीट केलं होतं. फक्त 4 धावा देत एक गडी बाद केला होता. त्याचा अनुभव फार महत्त्वाचा आहे जय हनुमान पोगाव बी संघासाठी. पॉवर प्ले अजूनही चालू आहे. ऑफ साईडला 5 फिल्डर्स ज्यामध्ये एक सीमारेषेवर तैनात करण्यात आलाय. ऑन साईडला 4 फिल्डर्स. थोडासा संत गतीने टाकण्यात आलेला बॉल फुलटॉस होता, मात्र जास्त फायदा उचलता आला नाही. फक्त एकच धाव येथे मिळते, क्विक सिंगल. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 9. एक गडी बाद. तर या ठिकाणी सन्माननीय सुजित पाटील साहेब अर्थात सर्वांचे लाडके तात्या शेठ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत श्रीधर पाटील साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. सहर्ष स्वागत आहे आणि तात्या शेठ यांच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हे तुम्ही पाहू शकाल तिकडे बरेचसे खेळाडू त्यांच्याशी बातचीत करतायत. प्रदीपजी परिहार देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 9 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ आता बाकी आहे या मॅचमध्ये आणि या 18 बॉल्समध्ये 25 धावा आणखी बनवायचे आहेत. समीकरण तेवढं डिफिकल्ट दिसत नाहीत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये असे समीकरण देखील बऱ्याचदा कठीण होऊन बसलेले आहेत फलंदाजांसाठी. 9 धावा झालेल्या आहेत आणि पेनल्टीच्या देखील आता 3 धावा स्कोअरमध्ये इथे ॲड केल्या जात आहेत. तर हा ॲडव्हान्टेज आहे पोगाव बी संघाकडे. आता सुधारित धावसंख्या झाली आहे 12, म्हणजेच समीकरण आता बदलतंय. 18 बॉल्समध्ये इथून फक्त 22 धावांची आवश्यकता. वेलकम 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 तात्या शेठ अर्थात सुजित पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. दुसरा दिवस. स्लोवर बॉलनं सुरुवात केली गोलंदाजानं. हलक्या हातानं पुश केला ऑफ साईडला. बॅटचा फेस उघडत असताना सिंगल आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. 13 रन्स. मान्यवरांची मांदी आली. मित्रपरिवार फार मोठा आहे सुजित पाटील साहेबांचा. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर
प्रफुल्ल पाटील हा सलामीला आलेला आहे, परंतु एकही चेंडू खेळण्याची संधी आतापर्यंत मिळाली नव्हती. आता स्ट्राईक आहे प्रफुल्ल पाटीलकडे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे. चांगला फटका, गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मध्ये आउटफील्डमध्ये बॉल अडवला जातोय. तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. एक कलात्मक फटका, फक्त गोलंदाजाच्या वेगाचा येथे वापर केला होता. बॅटचा थोडासा फेस उघडला योग्य क्षणी आणि 2 मौलिक धावा प्राप्त केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 15वर. 15 रन्स. 16 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. पोगाव बी संघाला आणखी 19 धावा बनवायच्या आहेत. समीकरण सोपं आहे. फुल टॉस हवेत उंच उडवलाय. यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर झेलवर येताना दिसले नाहीत फारसे. बराच काळ चेंडू हवेत होता, मात्र चेंडू अडवण्यावर जास्त भर देण्यात आला आणि याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी होती प्रफुल्ल पाटीलकडे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 17 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचते. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. गोलंदाजांना देखील टिचून मारा करावा लागेल हा सामना गुरुदत्त माणकोली संघाला जिंकण्यासाठी, कारण फलकावर फार जास्त धावा गुरुदत्त माणकोली संघाचे फलंदाज लावू शकले नाहीत. त्यामुळेच आता पूर्णपणे जबाबदारी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवर येऊन ठेपलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. ओहो, यावेळेला फुल टॉस पुन्हा एकदा आणि आता स्विचिटचा वापर. अफलातून फटका. बॉल एक टप्पा घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. वारंवार फुलटॉस चेंडू टाकले जात आहेत. काय बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळला होता. डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी डेफ टच करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आणि विकेट किपरनं झेल टिपलाय. फलंदाज बाद. 21 धावांवर हा दुसरा धक्का जय हनुमान पोगाव बी संघाला. आणखी 13 बनवायचे आहेत. सामना जरूर फलंदाजांच्या बाजूने थोडासा झुकलेला दिसतो, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज रोहित माळीचा. विकेट मिळवली आहे रोहितनं. यानंतर फार मोठी मॅच आपल्या समोर असेल. बंद्र्या मारुती काल्हेर विरुद्ध जय बजरंग गोरसई बी. नाणेफेक झालेली आहे या सामन्याची. गोरसई बी संघानं टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. काल्हेर बी संघ प्रथम बॅटिंग करताना दिसेल आपल्याला पुढच्या मॅच मध्ये. नवीन फलंदाज जय हनुमान पोगाव बी संघाकडून विश्वास आलाय. फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. लेग कटर. यावेळेला उंच आहे बॉल हवेत, मात्र इनफिल्डच्या वरून डीप फाईन लेगच्या दिशेनं 2 खेळाडू प्रयत्नशील, मात्र फंबलिंग पाहायला मिळते. अखेर 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय विश्वासनं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये धावा आल्या एकूण 11. 20 धावा ह्या आणि 3 धावा पेनल्टीच्या. अशा प्रकारे 23 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 बॉल्समध्ये फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये जय हनुमान पोगाव बी संघाच्या फलंदाजांसमोर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळेचा अपव्यय करू नका प्लीज. गुरुदत्त माणकोली टीमचे कॅप्टन. पोगाव बी संघाच्या गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. एकतर गोलंदाजी देखील चांगली केली आणि फक्त 14.5 मिनिटांमध्येच मला वाटतं त्यांनी 4 षटकं संपवली होती. 4 षटकांसाठी आपण इकडे 20 मिनिटांचा अवधी दिलेला आहे आणि त्यामध्ये देखील पहिली 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागतो. परंतु 15 मिनिटांच्या आतच सर्वच्या सर्व षटकं कंप्लीट करण्यात आली होती. फार लवकर आपल्या ओव्हर्स कंप्लीट केल्या होत्या पोगाव बी संघाच्या गोलंदाजांनी. आणि आता विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे जय हनुमान पोगाव बी संघाची या मॅचमध्ये. गुरुदत्त माणकोली संघाविरुद्ध त्यांची ही मॅच आहे. पहिल्या फेरीतील सामना तुम्ही पाहत आहात. अध्यक्ष चषक 2023 ग्रामपंचायत काल्हेरच्या ह्या अतिशय सुंदर अशा बंद्र्या मारुती क्रीडांगणामधून हे थेट प्रक्षेपण. नवीन षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल स्वेअर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. सार्थक माळी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वर. स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन आहे. बघायचे पंच आता स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. मुख्य पंच धनंजय कोळी. दोन्ही पंचांदरम्यान काही चर्चा चालू आहे.
चला पंचांना देखील विनंती असेल प्लीज जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्या. हो आणखी एक खराब बॉल, यावेळेला फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय डीप पॉइंटला, नो बॉलचा इशारा बीमर आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर देखील निघून गेलाय 4 धावांसाठी. एकूण 5 धावा मिळत आहेत. आता फक्त औपचारिकता शिल्लक दिसते या मॅच मध्ये. निराश करतायत गोलंदाज. 5 धावांनी धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. फक्त 5 धावा दूर आहे विजयापासून जय हनुमान पोगाव बी संघ. पुढचा बॉल फ्री हिट. आणखी एक बीमर, आणखी एक बीमर. नियंत्रणहीन गोलंदाजी. पहिला बॉल वाईट, त्यानंतर 2 सलगचे बीमर. आता गोलंदाजी पुढे करता येणार नाहीये या मॅच मध्ये. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज किती उत्सुक झालेले आहेत. 3 ते 4 जण अगदी चेंडूकडे धावताना दिसले होते की मला गोलंदाजी करायची आहे. हौशी संघ दिसतोय. धावसंख्या 30. विशालने अखेर बॉल आपल्या हातात घेतलाय, कारण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता. बॉल थेट त्याच्याच हातात गेला होता, म्हणून त्याला आता संधी मिळाली गोलंदाजी करण्याची. आनंद घेत आहेत गुरुदत्त माणकोली संघाचे खेळाडू. फ्री हिट बॉल, चांगला बॉल आहे, वळवलाय बॉल, संथ गतीनं टाकला होता राऊंड द विकेट. चांगला लेग ब्रेक. एक चौकाराची आवश्यकता आहे. हो सुरेख बॉल, यॉर्कर लेंथवर यावेळेला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओहो, विकेटची देखील संधी होती. थेट निशाणा इष्ट्यांवर असता तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं सुदर्शन शेळकेला. मात्र सिंगल अखेर कंप्लीट झाले. धावसंख्या 31. तिसरं षटक चालू आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला फुल टॉस आहे, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार आणि याचबरोबर सामना फिनिश. मॅच जिंकली आहे जय हनुमान पोगाव ब संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन विजयी संघाचं. अँड हार्ड लक गुरुदत्त माणकोली. फार जास्त चुरस खरं तर पाहायला मिळाली नाही या मॅच मध्ये. मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सामना एन्जॉय जरूर केला. तर अखेर 8 गडी राखून हा सामना जिंकलाय जय हनुमान पोगाव ब संघानं. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. आणि सामनावीर खेळाडू ठरलेला आहे सिनियर खेळाडू पोगाव ब संघाचा सुदर्शन शेळके. सन्माननीय श्रीधर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार येथे प्रदान केला जाईल. सुप्रसिद्ध बिल्डर आहेत सन्माननीय श्रीधर पाटील साहेब. गोवा ट्रिप ये अभी चालू रखने का ये एसोसिएशन वाले. देखिए एसोसिएशन ने एक जैकपॉट ऐलान किया है. जैकपॉट आज से नॉमिनेशन होगा. जो टीम सबसे ज्यादा फाइनल मारेंगी उसको आज से नोंदनी चालू होंगी. उसको गोवा ट्रिप इसी एसोसिएशन से उसको पूरी टीम को गोवा ट्रिप. जो खिलाड़ी प्लेयर ऑफ द ईयर बनेगा वो बाइक पे बैठ के जाएगा. बेस्ट बैट्समैन ऑफ द ईयर, बेस्ट बॉलर ऑफ द ईयर. तालियां होना चाहिए कालेर के दिलेर के लिए. और श्रीधर पाटिल साहब हमारे बीच है. मशहूर हो मारूफ बिल्डर, रिद्धि सिद्धि बिल्डर. आइए मैन ऑफ द मैच. छोटा पॉकेट बड़ा धमाका. सुदर्शन शिल्के वन ऑफ द ग्रेट प्लेयर. उनको हम मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दे रहे हैं. देखिए नेक्स्ट टूर्नामेंट दमन में. क्या बात है, हम लोग रहेंगे ना. यस.
क्या बात है, बहुत बड़ा ऐलान है तात्या सेठ की ओर से, सुनेंगे भिवंडी क्रिकेट एसोसिएशन की ओर से। प्लेयर ऑफ द ईयर के लिए, टीम ऑफ द ईयर के लिए, बेस्ट बैटर ऑफ द ईयर, बेस्ट बॉलर ऑफ द ईयर के लिए बाइक है, और टीम के लिए तो गोवा ट्रिप भी है। ये आप देख सकते हैं हिस्टोरिकल माजी सरपंच महेंद्र पाटिल साहब और कालेर के दिलेर सुजीत तात्या पाटिल साहब और ये श्रीधर रिद्धि सिद्धि बिल्डर के ओनर डॉक्टर श्रीधर पाटिल साहब। और अजय करत आपकी मालूमात के लिए कि कल भिवंडी सिटी क्रिकेट में डॉक्टर श्रीधर पाटिल और राकेश पाटिल की टीम रिद्धि सिद्धि दोबारा खेल रही। बहरहाल खेल की शुरुआत होने जा रही है, बड़ा मुकाबला है। बंद्रा मारुति कालेर बनाम जय बजरंग गोरसई बी। टॉस को जीता है गोरसई बी के कैप्टन ने और पहले बॉलिंग करने का निर्णय लिया है। ये भी नहीं भूलना चाहिए कि गोरसई बी इस सीजन में 6 कप की विजेता है, लेकिन भिवंडी तालुका में इस टीम को लोहे के चने चबाने पड़ रहे हैं। वेलकम राहुल, स्वागत है आपका। बैक टू क्रिकेट। रिमाइंड यू, Jai Bajrang Sport Gorsai B won the toss and elected field first. The terrific opener Nandan Patil. Ajay, remember Nandan Patil is the lone batsman who is 4 times in 6 ball hits 6 boundary, 2 times in city cricket and 2 times in Gramin cricket. King of ring. जहाँ इसीलिए उनको किंग ऑफ द रिंग कहा जाता है, क्योंकि सर्कल की जो पाबंदियां होती है, फील्ड रिस्ट्रिक्शंस, उसका बहुत अच्छा फ़ायदा उठाते हैं। ज़रूर ये इतिहास है कि 4 बार उन्होंने ये कारनामा किया है कि 6 गेंदों पर लगातार 6 चौके जड़े हैं, 2 बार सिटी क्रिकेट में, 2 बार ग्रामीण क्रिकेट में। लेकिन आज क्या करेंगे नंदन पाटिल, इस पर सबकी निगाहें है। आज अच्छा खेलना होगा क्योंकि चुनौती बड़ी है। ये आप देख सकते हैं सुजीत तात्या पाटिल साहब, मिस्टर IPL कुणाल दाते, महेंद्र पाटिल हिस्टोरिकल माजी सरपंच खारबांव और डॉक्टर श्रीधर पाटिल साहब रिद्धि सिद्धि बिल्डर एंड डेवलपर के ओनर और योगेश भैर जी। बैक टू क्रिकेट। सूरज केने ओपन द बॉलिंग अटैक, फेसिंग हिम वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ पावर प्ले नंदन पाटिल। बंद्रा मारुति कालेर टीम अपने घरेलू मैदान पर खेल रही है, ऐसे में जरूर एक अलग कॉन्फिडेंस उनके खिलाड़ियों को मिल सकता है। मैच की पहली गेंद, दिस टाइम ट्राई टू प्ले अ रिवर्स शॉट, बीट हिम आउटसाइड द ऑफ स्टंप। पहली गेंद पर स्विच हिट करने का प्रयास, थर्ड मैन ऊपर है, पॉइंट अंदर है, बैकवर्ड पॉइंट, इसीलिए वो स्ट्रोक खेलने का प्रयास, एक टेम्पटेशन रहता ही है बल्लेबाज को जब इस तरह का फील्ड प्लेसमेंट रहता है, लेकिन चूक गए खेलने से। डॉट बॉल के साथ की है शुरुआत गेंदबाज सूरज केने ने। वन ऑफ द फोकस प्लेयर इन दिस सीजन सूरज केने। यदि गो Bosto Nandan, lovely looking push in covers and they threw for one. Nandan off the mark with single and Bandra Maruti Kaler won without loss. Ami Kalerkar, this is the big slogan, big tagline from Kalerkar. अच्छी शुरुआत यहाँ पर सूरज केनी द्वारा, अच्छा कंट्रोल दिखाते हैं, रफ्तार भी है अच्छी उनके पास और ज़्यादा रूम देते नहीं है, आसानी से कमज़ोर गेंदें डालते नहीं है वहाँ पर। Here we go. This time a lovely looking on drive, but Pawan is there. In comes return and batsman taken 2. Good calling from Nandan Patil. बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, दोनों भी बल्लेबाजों की सराहना करनी होगी जिस तरह से ये 2 रन्स लिए उन्होंने। पवन के ने बहुत बेहतरीन फील्डर माने जाते हैं, लेकिन उनके हाथों से 2 रन लिए गए हैं वहाँ पर। हालांकि पवन थोड़ी दूर भी थे, शॉट अच्छा था, बल्ले के बीचों बीच लेकर ऑन ड्राइव किया था वहाँ पर कामेश ने। Kamesh, one of the great opener, he off the mark with 2 and he scored.